नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आजपासून आपण नवीन सिरीज चालू करत आहे. ही सिरीज महत्त्वाचे जे पोलीस भरती आहे, या पोलीस भरतीसाठी असणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या 25-26 च्या घडामोडी आहेत, 2025 ते 26 च्या घडामोडी आहेत, त्या महत्त्वाच्या घडामोडी तसेच दररोज 10 क्वेश्चन घेतले जाणार आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. मागच्या सिरीज मध्ये आपण संपूर्ण 2025 च्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व घेतलेल्या आहेत. तसंच जानेवारीच्या सुद्धा चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. या सिरीज मध्ये आपण महत्त्वाच्या 25 आणि 26 च्या घडामोडी तसेच दररोज 10 क्वेश्चन घेणार आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. बघा, आजच आपण ही नवीन सिरीज चालू करतोय. ही विशेषतः पोलीस भरतीसाठी असणार आहे. बघा, याच्यामध्ये महत्वाचं हमखास येणारे आपण दररोज 10 प्रश्न घेणार आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांना काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. आजच्या भागामध्ये आपण नवीन नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, नुकतेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF याचे महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची काय करण्यात आलेली आहे रे, नियुक्ती करण्यात आलेली. प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर ओडिशाच्या मुख्य सचिवपदी अनु गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढं इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस ITBP याच्या महासंचालकपदी शत्रुजीत सिंह कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी उषा जानकी रमण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणून हर्ष संघवी यांची काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंटरपोलचे अध्यक्ष लुकास फिलिप यांची नियुक्ती झालेली आहे. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून संदीप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA याच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI याच्या अध्यक्षपदी अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोल इंडिया CMD पदी बी साईराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महत्वाच्या नियुक्त्या पाहतो आपण. दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून राजीव वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. इंडियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शांता रंगस्वामी. नंतर अणुऊर्जा नियामक मंडळ महत्वाचा आहे, याच्या अध्यक्षपदी AK बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नागपूर विद्यापीठचे कुलगुरू मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती झालेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नुकतेच निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. नितीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. भारताचे उपराष्ट्रपती नवीन CP राधाकृष्णन. नंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स महासंचालक BSF प्रवीण कुमार. नंतर एस्कॉमचे अध्यक्ष कोण आहेत, निर्मल मिडा. नंतर एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून विजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CMD पदी रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट विश्वजित सहाय यांची नियुक्ती झालेली आहे. पुढे बघा, प्रेस क्लब ऑफ इंडिया अध्यक्षपदी संगीता बरुआ पिशारुती यांची नियुक्ती झालेली आहे. मुख्य सतर्कता आयोग IMP करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्वाचा आहे. मुख्य सतर्कता आयोग प्रवीण कुमार श्रीवास्तव. पुढं हरियाणा राज्य महिला आयोग आहे, त्याच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्टेफाली वर्मा
शेफाली वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर सीसीए नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स TCA कल्याणी यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर NCCचे महासंचालक वीरेंद्र वत्स कोण आहेत? वीरेंद्र वत्स. नंतर भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नागेश कपूर यांची नियुक्ती झालेली आहे. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची समिती आहे त्याचे सदस्य अक्काई पद्मशाली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता महत्वाच्या मी सांगितलं 24 आणि 25 वर्षाच्या दररोज आपण 10 प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहणार आहे. तसंच महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत ह्या वन लाइनर आपण या सिरीज मध्ये पाहणार आहे. त्याचा पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच काय होणार आहे रे? फायदा होणार आहे. पुढे बघा आता पहिला प्रश्न पोलीस भरतीसाठी सराव प्रश्न. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? बघा ऑप्शन काय आहे? रजनीश सेठ, सदानंद वसंत दाते, विवेक फणसळकर आणि संजय पांडे. याच्यातलं उत्तर आहे बी, सदानंद वसंत दाते. प्रश्न दुसरा. आता हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तरी सुद्धा हा प्रश्न सतत विचारला जातो. लक्षात ठेवा. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? मुलींचे शिक्षण पहिला ऑप्शन, बेपत्ता मुलांचा शोध घेणे, तिसरा ऑप्शन महिला सुरक्षा, चौथा ऑप्शन सायबर गुन्हे रोखणे. याचं उत्तर काय आहे रे? बेपत्ता मुलांचा शोध घेणे. पुढं भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण होते? याच्यामध्ये बघा पहिला ऑप्शन आहे मनोज मुकुंद नरवणे, अनिल चव्हाण, बिपिन रावत, आर हरिकुमार. याचं उत्तर आहे बिपिन रावत, तिसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न चौथा. 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन आहे आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, बाबासाहेब पुरंदरे आणि आशा भोसले. याचं उत्तर काय आहे रे? अशोक सराफ यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे? सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे? पहिला ऑप्शन आहे महापोलीस, दुसरा ऑप्शन आहे सायबर सेफ, ही तक्रार आणि चौथा यापैकी नाही. याचं उत्तर काय आहे रे? सायबर सेफ. कोणता आहे? सायबर सेफ. पुढे सहावा प्रश्न. IPL 2024 चा विजेता संघ कोणता आहे? IPL 2024 चा विजेता संघ कोणता आहे? त्याच्यामध्ये महत्वाचं बघा आपण ही संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह सुद्धा चालू करणार आहे. मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावरती ठरवलं जाणार आहे. जर विद्यार्थी यांचा रिस्पॉन्स जर चांगला मिळाला तर आपण लाईव्ह ऑनलाईन जी सिरीज आहे चालू घडामोडीचे प्रश्न याच्यावर आपण ऑनलाईन सिरीज नक्कीच चालू करणार आहे. विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंटद्वारे त्याच्यावर कळवावे. IPL 2024 चा विजेता संघ कोणता आहे? मुंबई इंडियन्स, दुसरा ऑप्शन चेन्नई सुपर किंग्स, तिसरा ऑप्शन कोलकाता नाईट रायडर्स, चौथा ऑप्शन सनराइज हैदराबाद. तर उत्तर काय आहे? कोलकाता नाईट रायडर्स. बघा हे जे घेतोय याचं जे स्पष्टीकरण आहे मी वन लाईन सांगतोय. याचं कारण काय की 24-25 किंवा जे प्रश्न घेतलेत की आता नवीन 2025 चा महाराष्ट्र भूषण कोणता, 2025 IPL कोणी जिंकली, हे सर्व मागच्या ज्या व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये मी स्पष्टीकरण आणि संपूर्ण जी चालू घडामोडी आहे 2025 च्या त्या आपल्या पुरस्कार, खेळ पुरस्कार असेल, महत्वाच्या नियुक्त्या असतील, निधन वार्ता असतील, हे सर्व घेतलेले आहेत. ते विद्यार्थ्यांनी नक्कीच जाऊन त्या ठिकाणी काय करायचंय आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन ती माहिती काय करायची तुम्ही पाहायची आहे. याचं उत्तर काय रे? कोलकाता नाईट रायडर्स. बघा नाटो या संघटनेचा 32वा सदस्य देश कोणता बनला आहे? मग याचं उत्तर आहे स्वीडन. याचं उत्तर काय आहे रे? स्वीडन. बघा ऑप्शन आहे फिनलँड, स्वीडन, युक्रेन आणि नॉर्वे. याचं उत्तर काय आहे? स्वीडन आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे
मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर काय आहे बघा. ऑप्शन दिलाय पुणे, नागपूर, मुंबई कुलाबा आणि नवी मुंबई. मुंबई कुलाबा हे जुनं नाव आहे. उत्तर काय आहे? मुंबई. पुढचं ऑप्शन, सदरक्षणाय खरनिग्रहणाय हे ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे? बघा, पहिला ऑप्शन सत्याचा विजय असो, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. तिसरा ऑप्शन आहे सेवा हेच कर्तव्य. चौथा आहे कायदा आणि सुव्यवस्था. याचं उत्तर काय आहे रे? सत्याचा विजय असो हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न दावा, नुकतेच निधन झालेले एम एस स्वामीनाथन कोणत्या क्रांतीचे जनक होते? नुकतेच निधन झालेले एम एस स्वामीनाथन कोणत्या क्रांतीचे जनक होते? याचं उत्तर काय आहे? हरित क्रांती. याचं उत्तर काय आहे? हरित क्रांती. बघा, याच्यामध्ये महत्वाचं याची उत्तर दिलेली आहे. बघा, प्रश्न पहिला सदानंद दाते वसंत दाते हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. दुसरं बेपत्ता मुलांचा शोध, दुसरा प्रश्न उत्तर आहे. पोलीस दलाचा एक महत्वाचा मानवतावादी उपक्रम आहे. नंतर तिसरं बिपिन रावत याचं उत्तर आहे. भारताचे पहिले सीडीएस आणि त्यांचं दुर्दैवी विमान अपघातामध्ये काय झालं होतं रे? निधन झालं होतं. त्यानंतर पुढं चौथ्याचं उत्तर काय होतं रे? अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना हा मान मिळाला होता. पाचवं उत्तर काय आहे? सायबर सेफ, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे महत्वाचं पाऊल मानलं जातं. 6वा 2024च्या फायनल मध्ये केकेआरने हैदराबादचा पराभव करून जे IPL 2024 आहे याचे विजेतेपद काय केलं होतं रे? पटकवलं होतं. बघा, स्वीडन हा अलीकडेच नाटोचा अधिकृत सदस्य झालेला आहे. पोलीस महासंचालकाचे कार्यालय कुलाबा या ठिकाणी आहे. आणि हे महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकृत विभाग कोणते? सज्जनांचे रक्षण. सज्जनांचे रक्षण. मग आपण या 17 तारखेपासून दररोज नवीन 10, 25, 26 मधले जे चालू घडामोडी आहेत याविषयी प्रश्न पाहणार आहे आणि तसेच महत्वाच्या वन लाईनर चालू घडामोडी पाहणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतरच मला जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन काय करता येतील? घेता येतील. थँक्यू.